श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. येत्या 15 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकरांची महान रात्र. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच निराकार रूपात प्रकट झाले होते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा सुद्धा पार पडला होता. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर, माता पार्वती हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि पृथ्वीवर ते शिवतत्व 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आणि रात्री जागरण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अनेक वाईट रोगांपासून मुक्ती आणि मोक्षाचा आशीर्वाद मिळतो. त्याचवेळी ग्रह आणि नक्षत्राच्या अशुभ प्रभावापासून त्या व्यक्तीला मुक्ती मिळते आणि महादेवाच्या कृपेने त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करून भगवान महादेवाची पूजा ही आवर्जून करावी. कारण महाशिवरात्रीचा हा जो पवित्र दिवस आहे हा गंगेच्या प्रत्येक थेंबासारखा पवित्र मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण या महाशिवरात्रीला व्रत केले तर वर्षभर येणाऱ्या सर्व सोमवारचे, श्रावण महिन्याचे, त्याचबरोबर प्रदोषचे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने व्रत करावं. कारण असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि खऱ्या मनाने केलेली पूजा ते लवकर स्वीकारतात आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्याला देत असतात. महाशिवरात्रीचा दिवस फक्त पूजेपुरता मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक सुद्धा मानला जातो. या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग हा सुद्धा मोकळा होतो. तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा होते आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी येत असते. म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण नंदीच्या कानात बोला हे दोन शब्द बोलताच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि फक्त एकाच दिवसात तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी या नक्कीच दूर होतील. तर असे कोणते 2 शब्द तुम्हाला नंदीच्या कानात बोलायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय शिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला नंदीच्या कानात हे 2 प्रभावी शब्द आहेत तर ते बोलायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार तसेच आपल्या आध्यात्मिक पुराणानुसार महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते आणि या भगवान शिवशंकरांच्या उपासनेमध्ये भगवान शिवाचे वाहन नंदी याला देखील खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही कधी शिवमंदिरामध्ये गेला असाल तर सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवशंकरांकडे तोंड करून बसलेली असते. असे एकही महादेवाचे मंदिर नाही की तिथे नंदी, कारण नंदी शिवाय भगवान शिवशंकरांची पूजा ही पूर्णपणे अपूर्ण मानली जाते. नंदी हा भगवान शिवशंकरांचा आवडता भक्त आहे. भगवान शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो. भगवान शिवाच्या द्वारपालीचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात आणि म्हणून जर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नंदीच्या कानात हे 2 शब्द सांगितले तर आपली इच्छा थेट भगवान शिवशंकरांपर्यंत पोचत असते. आणि पद्मपुराणानुसार असं म्हटले जातं की तुम्ही महादेवांच्या मंदिरात दर्शनासाठी गेले आणि जर तुम्ही नंदीचं दर्शन न करता डायरेक्ट शिवलिंगाचे दर्शन केले तर महादेवाचा आशीर्वाद हा तुम्हाला कधीच मिळत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा सर्वप्रथम नंदीचे दर्शन करावे आणि मगच महादेवाचे दर्शन करावे. यामुळे नक्कीच महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि एवढेच नाही तर नंदी हे कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजावतात अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणजे जिथे जिथे भगवान शिव तिथे तिथे तुम्हाला नंदी हे पाहायला मिळतील. कारण भगवान शिवशंकराने नंदीला वरदान दिले आहे की जिथे जिथे माझं स्थान असेल तिथे तो असशील आणि म्हणून मी
तुम्ही मंदिरामध्ये बघितलं असेल की बरेच भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात, पण ही इच्छा सांगण्यापूर्वी जर आपण काही शब्द बोलले तर ती इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोचत असते. त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान शिवशंकरांनी नंदीला वरदान सुद्धा दिलेले आहे की जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्याची इच्छा मी पूर्ण करेल. म्हणून शिवभक्त नंदीच्या कानात आपली इच्छाही सांगत असतात. आणि म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं. आणि हीच इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न, कष्ट, मेहनत करत असतो. परंतु पहा, कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले ना तरी आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. आणि अशाच वेळी जर तुम्ही तुमच्या मेहनतीबरोबरच हा उपाय जर केलात ना तर 100% तुमची इच्छाही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच हा उपाय जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. त्या व्यक्तीची सर्व अडकलेली कामे ही सुद्धा पूर्ण होतात. सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या मनासारख्या सुद्धा घडू लागतात. जीवनात सुरू असणारे सर्व दुःख, संकट, अडचणी हे सुद्धा दूर होतात. शत्रूचा नाश होतो आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही. इतका प्रभावी हा उपाय आहे. त्यामुळे स्त्री, पुरुष, मुलं, वृद्ध कोणी हा उपाय जो आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. यामुळे आपल्या शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. तर आपल्याला मन शुद्ध असेल तर शिवशंकर हे सुद्धा खूप लवकर प्रसन्न होतात. या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. आणि तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहे तेव्हा सुद्धा चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून हा उपाय करू नका. कारण महादेवाच्या पूजेमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला गेला आहे. असे तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. पांढरा रंग नसेल तर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे. कारण रविवार आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक तुम्हाला करायचाच आहे. जरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तरी सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाची पूजा ही करायचीच आहे. धूप दीप लावायचा आहे. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा, धोत्र्याची फुलं अर्पण करा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करावा लागणार आहे. कारण आपल्या नंदी देवता नसतात. त्यामुळे आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जाताना मंदिरामध्ये एक बेलपत्र, 21 हिरवे मूग, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, म्हणजे हा दिवा आपल्याला नंदी महाराजांच्या आणि भगवान शिवशंकरांच्या मध्यभागी लावता येईल. हे निशाणी भगवान शिवापर्यंत पोहोचवण्याचे आहे असे म्हटले जाते. तसेच पांढरी फुलं किंवा धोत्र्याचं फूल, फळ तुम्हाला भेटलं तर ते घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नंदीच्या पाया पडायचा आहे. नंदीचा जो उंच केलेला पाय आहे तर तिथे तुम्हाला 21 हिरवे मूग, एक बेलपत्र, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा मध्यभागी प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला महादेवाचं दर्शन करायचं आहे. महादेवाच्या म्हणजे शिवलिंगावर तुम्हाला बेल, फूल, फळ, एक फळ जे काही आहे घेऊन गेलेलं आहात ते अर्पण करून मनात शक्य होईल तितके ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता महाशिवरात्र असल्यामुळे पाहिजे तेवढे तुम्हाला वेळ मिळणार नाही. तर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करतापासून मनातल्या मनात शिवमंत्राचा जप ओम नमः शिवाय किंवा ओम महेश्वराय नमः या मंत्राचा 11, 21, 108 वेळा जप करा. अत्यंत प्रभावी हा मंत्र आहे. हा मंत्र महाशिवरात्री दिवशी भाग्य उजाळेल, दारिद्र्य नष्ट होईल. त्यानंतर तुम्हाला दर्शन करून मंदिरातून बाहेर यायचं आहे. आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला नंदीच्या कानामध्ये 2 शब्द आहेत तर ते सांगायचे आहेत. तर तुम्हाला नंदी देवाचा जो डावा कान असतो तर दोन्ही हाताने तो कान तुम्हाला झाकायचा आहे. फक्त तुमची इच्छा तुम्ही कानामध्ये बोलू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही हाताने कान, आपला तोंड झाकून जे आहेत आपल्याला ओम हा शब्द जो आहे तर तो म्हणायचा आहे. आणि ओम शब्द म्हटल्यानंतर लगेच आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. नोकरी मिळत नाही, पैशाच्या अडचणी आहेत, आजारपण आहे, जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करणार आहे तेव्हा ती इच्छा इतरांना ऐकू जाणार नाही अशी हळुवारपणे तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे. आणि यानंतर पुन्हा दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद होत असतो. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास जास्त प्रमाणामध्ये होत असतो. ओम या शब्दापासून आ, उ आणि म या 3 अक्षरापासून बनतो. आ म्हणजे उत्पन्न होणे, म्हणजे यश विकास प्राप्त करणे. मौन होणे म्हणजे ब्रह्मालीन होणे.
म्हणजे आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी लीन होणे. रोज आपण ओम म्हटल्याने आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचा एक संयुक्त शब्द आहे आणि त्यामुळे कोणतीही इच्छा मनोकामना बोलण्यापूर्वी तुम्हाला ओम हा शब्द उच्चार करायचा आहे, हा शब्द बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे. जर तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा नंदीच्या कानामध्ये व्यक्त केली तर तुमची प्रार्थना थेट भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचत असते. तो एक धार्मिक आध्यात्मिक मार्ग असतो असे देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर आता इच्छा व्यक्त करताना तुम्हाला खूप महत्त्वाचा नियम पाळायचा आहे. बघा, नंदीच्या कानामध्ये केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा चांगल्या कामासाठीच प्रार्थना करायची आहे. कोणाचेही वाईट व्हावे किंवा कोणाचे नुकसान व्हावे अशी नकारात्मक इच्छा तुम्ही चुकूनही बोलू नका. सकारात्मक प्रभावामुळे किंवा सकारात्मक प्रार्थनेमुळे कामे यशस्वी होत असतात. त्यामुळे चुकूनसुद्धा कोणाचं वाईट होईल अशी इच्छा तुम्ही व्यक्त करू नका. तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर नंदीजवळ तुम्ही थोडासा हिरवा चारा ठेवा. यामुळे नंदी महाराज जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि तुमचा निरोप किंवा तुमची इच्छाही भगवान महादेवांपर्यंत त्वरित पोचवतात. कारण बघा, जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो दिवा आपला साक्षीदार असतो. दिव्याच्या मार्फत आपली इच्छा ही देवांपर्यंत पोचत असते. त्यामुळे असं म्हटलं जाते की दिवा लावून जर आपण एखादी इच्छा व्यक्त केली किंवा एखादी सेवा केली, एखादा उपाय केला तर तो खूप फलदायी करत असतो. म्हणून शक्य असेल तर तुम्हाला नंदी महाराजांसमोर दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर तुम्हाला नंदीच्या चरणांना स्पर्श करून त्यांना नमस्कार करून मगच तुम्हाला मंदिराबाहेर पडायचं आहे. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.